राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री सूरज चव्हाण यांची धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद संपन्न झाली। राज्यात अजित पर्व युवक पर्व अभियान राबवले जात आहे। त्याद्वारे युवकांना राष्ट्रवादीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद दिसेल, असे राष्ट्रवादी अजित पवार युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी सांगितले। अजित पर्व युवक पर्व अभियानानिमित्त कुसुंबा येथे होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त सूरज चव्हाण शहरात आले होते। त्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला। त्यांच्या समवेत माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण पाटील, युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सारांश भावसार, नव्याने पक्षात प्रवेश केलेले प्राध्यापक शरद पाटील आदी उपस्थित होते। आपल्याला निवडणुकीला समोर जावं लागतं। वीर युवकचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझी सुद्धा इच्छा आहे की जास्तीत जास्त तरुणांना तिकीट भेटले पाहिजे। त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत, तशी मागणी आम्ही दादाकडे करणार आहोत। परंतु आमच्या मनामध्ये काय, याच्यापेक्षा महायुती म्हणून तीन एकत्र बसल्याच्या नंतर तिन्ही पक्षाचा फायदा कशामध्ये आहे हे पाहून तिन्ही पक्षाची निर्णय अंतिम निर्णय घेतील हा मला विश्वास आहे। वन नेशन वन इलेक्शन याच्यासाठी अनेक वेळा चर्चासत्र झाले। त्या ठिकाणी प्रत्येकाला आपली बाजू आणि राय मांडण्याचा अधिकार त्या निवडणूक आयोगाने दिला। आता उद्धव साहेब विरोधात आहेत म्हटल्यावर ते थोडं समर्थन करतील, ते विरोधच करतील, परंतु त्यांना जर काही त्रुटी किंवा त्यांच्याकडे काही सूचना असतील तर त्यांनी अधिकृत निवडणूक आयोगाला कळवाव्या। महाराष्ट्र देशाची निवडणूक आयोगाची सिस्टीम स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळं मला वाटतं निवडणूक प्रक्रियेला कुठेही काही अडचण येणार नाही। उद्धव साहेब विरोधात आहेत म्हणून अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली असेल। एक गुलाबराव पाटलांचं वक्तव्य आलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत तर ते एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत असं महिलांना सांगा, तर 100% जी सदस्य नोंदणी आहे तर ती पूर्ण होईल। लाडक्या बहिणीचे पैसे हे सरकारने दिले, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून एकनाथरावजी शिंदे साहेब होते आणि त्या विभागाच्या मंत्री म्हणून आदितीताई तटकरे होते। असं जर कोणी पर्टिक्युलर म्हणत असेल की आमचं नाव सांगा तसं सांगा तर तो आपल्या पक्षवाढीसाठी त्यांचा एक प्रयत्न असेल, त्याच्यात काही वावगं वाटायचं किंवा वाईट वाटायचं नाही। आम्ही म्हणू शकतो वित्त खात्याने पैसे दिले म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचले असंही म्हणू शकतो, परंतु आमची स्पर्धा ही अंतर्गत नाही। आम्ही जे काम करतो ते सर्वसामान्यासाठी करतोय। त्यांना कदाचित कार्यकर्त्याला पक्षवाढीसाठी फायदा व्हावा यासाठी केला असेल, परंतु अशा केल्यानं पक्ष म्हणजे सदस्य नोंदणी अभियान वाढणार, कार्यकर्ते घरोघरी गेले तर काय महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे कुणामुळे योजना आली, कोण सरकारमध्ये होतं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते, त्या विभागाचे मंत्री कोण होते आणि महायुतीच्या सरकारने लोकांची भावना, त्याच्यामुळं व्यक्तिगत श्रेय घेण्यापेक्षा महायुती म्हणून श्रेय घेतलं तर बरं राहील। थँक्यू।